आता टीव्ही सिरियल मध्ये खुद्द काम करणारे मंडळी तर टीव्ही सिरियल्स मध्ये बेसिक प्रकार दोन असतात जे तुम्हाला माहिती आहेत की एक म्हणजे विनोदी मालिका आणि कौटुंबिक मालिका अशा प्रकारे. आता विनोदी मालिकांना हसायचं असतं किंवा हसू जरी नाही आलं तरी आर्टिफिशियली पाठीमागे टाकलं जातं आणि इथं लोकांना सजेशन असते की तुम्ही हसा, हे आपण बघतच असतो. पण कौटुंबिक मालिका आहेत त्या सुद्धा तुम्ही जर वेगळ्या अँगल लावून जर बघितल्या तर त्या जास्त विनोदी असतात असं माझं एक लेमॅन म्हणून एक मत आहे. थर्ड पर्सन अर्थात आपण डायरेक्टर लोकांची पण अडचण समजून घेतली पाहिजे. आता डेली सोप्स रोज आपल्या आयुष्यात काय घडत नाही, त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे, पण ते डायरेक्टरनं सांगितलं असतं ना आज एपिसोड एवढा गेला पाहिजे, मग ते अर्धा तास भरून काढायसाठी त्यांची कशा प्रकारची अशी तारांबळ उडते बघा. आता एक आपण काय करूया, 4 दिवस सासूचे नावाची सिरियल एक प्रातिनिधिक म्हणून सगळ्यांना माहिती असेल फक्त टाइमपास केला जातो, काय घडत नाही आपण बघतो. आता उदाहरणार्थ एक सीन, तो सुशांत सुभेदार तो असा बसलेला असतो. आता त्याला नुसतंच कसं बसवायचं वाईट दिसते ना, म्हणून त्याच्या हातात पेपर देतात. 2 मिनिटं वाया गेली, काही घडलेलं नाही. थोड्या वेळानंतर ती सुप्रिया येते, हा तिच्याकडे बघतो, ती याच्याकडे बघते, दोघं काहीच बोलत. 2 मिनिटं वाया गेली. मग हा असा उभा असला की ती लगेच अशी उभी राहते. म्हणजे कॅमेरा समोर जाताना डायलॉग पाठ करून जायचे असतात हे ऐकलं होतं, पण ही अशी पाठ करायची असते ते आम्हाला माहिती. मला विचारतो, सुप्रिया कुठे गेली होतीस? ती काहीच बोलत नाही. डायरेक्टरने सांगितलं असते ना लगेच मुद्द्याला जाऊन विषय संपवायचा नाही. घोंगडं वाळायला चांगलं पाहिजे. सुप्रिया कुठे गेली होतीस? सुशांत तुझा प्रश्न मी ऐकलाय, सांग ना कुठे गेली होतीस? सुशांत प्रत्येक प्रश्नाचं उत्तरे द्यायलाच हवं, द्यायला नको. मी म्हणते का द्यायला, मी म्हणतो का द्यायला, तू विचारलंस ते तू मला सांगतेस, सांगायला नकोस. अर्धा तास काय म्हणजे कधीतरी लेखक आजारी पडलं की अशीच. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आपण एखाद्या माणसाची आपली ओळख होते त्यावेळी आपण त्या माणसाचं नाव एकदाच घेतो आणि पुन्हा चर्चा सुरू होते. म्हणजे कसं काय सबनीस साहेब कसं चाललंय, तुम्ही म्हणणार काय काय नाही राहुल आपलं असं चाललंय वगैरे माग वगैरे 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 असे विषय लांबत जातात. यांच्याकडं नाव घेतल्याशिवाय बोलतच नाही. आता ती अनुराधा आणि ते आशालता सासवा सुना तरी पण यांचं बोलणं असं, हॅलो आई, हा अनुराधा बोल. आई, अनुराधा काही प्रॉब्लेम आहे का? आई, अनुराधा तुझ्या मनात जे काय ते बोल ना बेटा. आई कसं सांगू? अनुराधा मला कसं समजणार? मी निर्णय घेतला. अनुराधा तू कोणताही निर्णय घेशील त्याच्या पाठीशी मी ठाम आहे. आई, अनुराधा, आई, नाव घेतल्याशिवाय बोलतच नाही. आता ही माणसं नाट्य निर्माण करण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. आता काही दिवसानंतरच्या मालिका कशा असतील बघा. एक मोबाईल असा टिपॉयवर किंवा बेडवर ठेवलेला असतो, कॅमेरा ऑन क्लोज मध्ये मोबाईलची रिंग वाजते. हिरो जवळपास इथंच कुठेतरी असते पण ती फोन घ्यायचं नाही सांगितलं असेल ना, विषय संपवायचा नाही. क्लोज टू वाईड ट्रॉली उगाच फिरवायचा, पाठीवरनं गंभीर पद्धतीचं म्युझिक. हिरो येतो, नंबर बघतो, फोन घेत नाही, अभिनय करतो. अभिनय म्हणजे काय फार नसते, डोळ्यातली बुबुळ असं तिने बुबुळ दोनदा इकडं दोनदा इकडं आणि एकदा सरकत नंबर बघायचा. बरं त्यातनं सुद्धा अभिनय त्याला नाही जमला तर इकडे डायरेक्टर मंडळी असतात सुरू प्रॉम्प्टिंगला 1 2 3 4 5 6 प्रकार बदल 1 2 पुन्हा फोन घ्यायचा. हॅलो काय 2 दिवस? अहो पण माझं ऐकून तरी घ्या, कसं शक्य आहे? अहो थोड्या वेळानंतर त्याची बायको येते. काय झालं गादीनाथ? डावीकडे हळू बघत नसते, छाट दिशे बघायचं असते आणि एकदा नाही 3दा ढँग ढँग ढँग. काय काय झालं गादीनाथ? कुणाचा फोन होता? अभ्र
मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. सांग ना गगन, कुणाचा फोन होता? अब्राम, माणसाच्या प्रारब्धामध्ये जे असतं ते त्याला बघावंच लागतं. अरे सांग ना, कुणाचा फोन होता? काळजावर दगड ठेवू नाही का अब्राम? मोबाईल कंपनीचा फोन होता, म्हणतात बिल भरायची शेवटची डेट आहे. यांना जर वेळीच रोखलं नाही तर भविष्यामध्ये अशा मालिका निर्माण होतील. आज कसं आहे, दिवसाला एकच मालिका पण अर्धा तास चालते. मी असा विचार केला की या लोकांना आपण जर कंट्रोल नाही केलं तर अख्खा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच मालिका सुरू होईल आणि त्याच मालिकेतून आपण योगासनं बघायची, त्याच मालिकेमधून आपण बातम्या ऐकायच्या, त्याच मालिकांमधून आपण हवामानाचे अंदाज ऐकायचे, त्याच मालिकांमधून आपण जाहिराती ऐकायच्या, त्याच मालिकातून कुकरी शो. मग ते कसे होतील बघा. मग ती हिरोईन सकाळच्या वेळेला योगासनं झाली, लोक पण प्रात्यक्षिक वगैरे, आपण पण सराव, त्या काळात सराव आपण करा. मग हिरोईन मानसी, त्यांची नावं पण अशी छान छान वगैरे असतात. आपल्याकडे मानसी म्हणतात, पुण्यामध्ये मानसी म्हणतात. मानसी, आज योगासनं करत असताना तुझा चेहरा बरे चिंताक्रांत दिसत होता. बघ ना रवी, अरे घटनाच तशा घडल्या. तुला माहितीये, सेन्सेक्स 17 अंशांनी कोसळलाय. मालाड जवळ रेल्वेचे 2 डबे घसरले. प्रशासन काहीच करत नाहीये. 2 अधिकाऱ्यांना निलंबित करून काय होणार आहे? शेतकरी संघटनेचं आंदोलन तर पेटलेलंच असतं. त्यातल्या त्यात आनंदाची एकच गोष्ट आहे, जळगावच्या आनंदा पाटील यांनी डोळ्यावर पट्टी बांधून एका तासात 17 जणांचे केस कापले. तेवढीच काही ते आनंद. जाऊ दे गा मानसी, बघ ना बाहेर वातावरण किती छान आहे. तुला माहितीये, आज हवेमध्ये 85% आर्द्रता राहणार. मानसी, या अशा ढगाळ वातावरणात सुद्धा तुझं माझ्यावरचं प्रेम असंच राहील ना. मी तुला वचन देते, औरंगाबाद मध्ये आज 41 डिग्री तापमान जरी राहणार असलं तरी आपल्या प्रेमातला ओलावा मी अजिबात कमी होऊ द्या. बर चल, आटपतो, मला आज कॉलेजला महत्वाची मीटिंग आहे, मला जायला पाहिजे. मी चल पटकन क्लोजअप न दात घासून येतो. खरंच क्लोजअप मुळे आपल्या संसारात ताजेपणा कसं टिकू नाही. क्लोजअप मुळेच तर तुझ्या इतक्या जवळ येण्याचा कॉन्फिडन्स माझ्यात आलाय. चावट कुठला, आवडा लवकर. आज आपल्याकडे रणजीव कपूर येणार आहे आणि ते आम्हा गृहिणींना नारळाच्या करवंट्यापासून वेफर्स कसे बनवायचे तर या मालिका कदाचित अशा असतील. भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही. भविष्यातले भिकारी सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीचे असतील. म्हणजे भिकारी सुद्धा असे येतील, काहीतरी वाढाव. अरे नाही बाबा, काय शिल्लक नाही असं म्हणणं गाव, 2 दिवस काय खाल्ल्यावर नाही, काहीतरी द्या की. अरे नाही बाबा असं म्हणणं गाव. अरे बाबा स्वयंपाक तयार नाही आहे. मग असं करतायसा, स्वयंपाक तयार झाला की नाही मिस कॉल द्या, लगेच येतो. तर असे सुद्धा भविष्यामध्ये शक्यता आहे.